अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग तर बघा, 21 सप्टेंबर शनिवार। खरं तर आज असणारा शनिवार हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आज पितृपक्षातील पहिला शनिवार आहे। बघा, पितृपक्षाची अगदी सुरुवात झाली आणि पितृपक्षामधील 4 दिवस निघूनही गेले। 18 सप्टेंबर म्हणजे या दिवशी भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा तिथी होती। पौर्णिमा जशी समाप्त झाली तशी पितृपक्षाची सुरुवात झाली आणि बरोबर आज चौथ्या दिवशी याच पितृपक्षातील पितृपंधरवड्यातील पहिला शनिवार आलेला आहे। बघा, संपूर्ण वर्षभरामध्ये पितृपक्षामध्ये हे जे 15 दिवस असतात, हे 15च्या 15 दिवस पितरांसाठी, आपल्या पूर्वजांची सेवा करण्यासाठी समर्पित असतात। या 15 दिवसात पितरांना खुश करण्यासाठी, पितरांना शांत करण्यासाठी, पितरांचं श्राद्ध असेल, पितरांचं तर्पण असेल, जे काही पितरांच्या नावाने तुम्हाला दानधर्म करायचं असेल, उपाय सेवा करायचं असेल, तर त्यासाठी हे 15च्या 15 दिवस अत्यंत महत्त्वाचे आणि विशेष मानले जातात। बघा, या 15 दिवसांमध्ये असंख्य लोक धार्मिक स्थळी जाऊन दानधर्म करतात, पितरांच्या नावाने श्राद्ध घालतात, तर्पण करतात, शांती, पूजा विधी या सगळ्यांसारख्या शुभ गोष्टी या 15 दिवसांमध्ये केल्या जातात। मी नेहमीच तुम्हाला सांगत असते की एक वेळ देवांची सेवा कमी करा, पण पितरांची सेवा दररोज करा। पूर्वजांचं स्मरण हे दररोज करा। देव रागावले तर त्यांना मनवणं सोपं आहे, पण जर पितर आपले पूर्वज रागावले तर त्यांना मनवणं हे खूप कठीण आहे। जेव्हा आपल्याला पितरांचा श्राप लागतो तेव्हा सतत कामात, म्हणजे आपल्या प्रत्येक कामात सतत अडथळे सुरू होतात, अडचणी सुरू होतात, विघ्न येऊ लागतात, असंख्य गोष्टी आपल्या घरामध्ये भयानक घडू लागतात। म्हणून पितृदोष जो आहे हा सर्व दोषांपैकी सर्वात भयानक, सर्वात वाईट दोष मानला जातो। आता ज्यांच्याही कुंडलीमध्ये पितृदोष दाखवलेला असेल किंवा ज्यांच्या कामात सतत अडथळे येत आहेत, विघ्न येत आहेत, मुलबाल होत नाहीये, समस्या येत आहेत, किंवा एखाद्या व्यक्तीचा विवाह जुळत नाहीये, पैसा राहत नाही, पैसा टिकत नाही, पैशांच्या सतत अडचणी येत आहेत, तर त्यांनी समजून जा की आपल्या ही जीवनामध्ये थोडाफार का होईना पण पितृदोष आहे। आता हा पितृदोष जर तुम्हाला नष्ट करायचा असेल, पितरांना शांत करायचं असेल, तर त्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये मी अत्यंत प्रभावी असणारा एक उपाय घेऊन आलेली आहे। जर हा एक उपाय तुम्ही आज सायंकाळी केलात, जर आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर ही एक वस्तू फेकून दिलीत, तर पितर शांत होतील। पितरांचा कितीही प्रखर असणारा दोष नष्ट होईल। तुमच्या घरात असणारी गरिबी जी आहे ही कुठेतरी कमी होईल। तुमच्या आयुष्यामध्ये असणारी आर्थिक चणचण कुठेतरी कमी होईल आणि तुमच्या जीवनामध्ये प्रगतीच्या ज्या वाटा आहेत, ह्या प्रगतीच्या वाटा चहूबाजूने खुल्या होतील। बघा, आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय पितृपक्षातील पहिल्या शनिवारी करायचा आहे, कारण शनिवारचा दिवस हा पितरांसाठी समर्पित आहे आणि पितृपक्षातील हा पहिला शनिवार आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा योग आहे, अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। आज संध्याकाळी 5च्या पुढे, रात्री 12च्या आत आपल्याला हा उपाय जो आहे तो कधीही करता येणार आहे। सगळ्यात पहिले हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे। आपल्या घरात जी पण प्लेट असेल कुठलीही, ती एक प्लेट घ्यायची आहे। यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले 7 अख्ख्या ज्या काळ्या मिऱ्या असतात, काळ्या रंगाच्या, ह्या काळ्या मिऱ्या घालायच्या आहेत। 7 अख्ख्या काळ्या मिऱ्या त्या प्लेटमध्ये घालायच्या आहेत। एक चिंचेचा, काळ्या रंगाची जी चिंच असते त्यामध्ये चिंचोकाही असला पाहिजे। चिंचोका असलेली जी चिंच आहे तर काळ्या रंगाची ही चिंच तुम्हाला त्या प्लेटमध्ये घ्यायची। अगोदर काळ्या मिऱ्या घ्यायच्या, मग चिंच घ्यायची आणि त्याच्यानंतर एक मुठभर काळे तीळ घ्यायचे। ठीक आहे, काळे तीळ, काळी चिंच आणि काळी मिरी, 3 वस्तू फक्त घ्यायच्या। 3 वस्तू घेऊन या वाटीमध्ये 3ही वस्तू घेतल्यानंतर आपल्या घराच्या दक्षिण दिशेला एक 5 मिनिटभर या 3ही वस्तू त्या प्लेटमध्ये घेऊन एक आसन टाकून बसायचं। खुर्चीवर पण बसलात तरीही चालेल, फक्त आपलं मुख जे आहे ते दक्षिण दिशेला असेल अशा पद्धतीने तुम्हाला तिथे बसायचं आहे। त्यानंतर तुम्हाला पितरांची माफी मागायची आहे। पितरांचं स्मरण करताना काही चुकलं असेल किंवा त्यांच्यासाठी काही करण्यात चूक झाली असेल तर त्यासाठी पितरांची क्षमा मागायची आहे। पितरांची क्षमा प्रार्थना देखील आहे, तुम्ही ती म्हणू शकता येत असेल तर, नाही तर तुम्ही फक्त पितरांची माफी मागू शकतात आणि पितरांसाठी जे पितृसुक्तम आहे याचं पठण करू शकता। नित्यसेवेच्या पुस्तकात पितृसुक्तम आहे,
ते म्हणा, नाही तर ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. ठीक आहे. या मंत्राचा जप किंवा पितृसूक्त म्हणून झालं की त्याच्यानंतर तिथून उठायचं. ती प्लेट, ती जी वाटी आहे ती घेऊन दक्षिण कोपऱ्यातून उठायचं. उठल्यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ यायचं. कारण बघा, घराच्या आतील दक्षिण दिशा जी आहे ही पितरांची दिशा मानली जाते. या दिशेलाच पितरांचा वास असतो आणि त्यानंतर आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे इथे देखील अतृप्त पितरांचा वास असतो. म्हणून ही जी प्लेट आहे ही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर ही 5 मिनिटं ठेवायची. त्याच्यानंतर एका लोट्यामध्ये किंवा एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं. त्या ज्या वस्तू आपण तिथे ठेवलेल्या आहे त्यावरती थोडंसं असं पाणी हाताने किंवा चमच्याने थोडं पाणी शिंपडायचं, जेणेकरून तिथे असणारे अतृप्त पित्र जे आहेत ते शांत होतील, पित्रांना सद्गती प्राप्त होईल, पित्र आशीर्वाद देतील, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडीअडचणी अडथळे दूर होतील. ठीक आहे. पित्रांचं स्मरण करायचं. त्याच्यानंतर ती जी वाटी आहे ती घेऊन घराच्या बाहेर जायचं. घराच्या बाहेर जाऊन जो दक्षिण भाग असेल, जी दक्षिण दिशा असेल, त्या दक्षिण दिशेला सगळ्यात पहिले चिंच फेकायची. काळ्या रंगाची चिंचोका असणारी चिंच दक्षिण दिशेला फेकायची. त्याच्यानंतर जे मुठभर आपण काळे तीळ घेतलेले आहेत हे काळे तीळ देखील दक्षिण दिशेला फेकून द्यायचे. आणि त्याच्यानंतर राहतील जे काळे म्हणजे काळ्या रंगाचे काळे मिरी जे राहतील, हे काळे मिरी तुम्हाला सगळ्यात पहिली एक काळा मिरी दक्षिण दिशेला फेकायचा आहे. दुसरा काळा मिरी जो आहे हा तुम्हाला उत्तर दिशेला, दक्षिण, उत्तर, पूर्व आणि पश्चिम अशा 4ही दिशांना हे 4 काळे मिरी फेकायचे आहेत. राहिलेले जे 3 आपण 7 काळे मिरी घेतले होते त्यातील 3 काळे मिरी आपले शिल्लक राहतील. यातील एक काळा मिरी जो आहे हा तुम्हाला जमिनीवरती टाकायचा आहे. 5वा काळा मिरी हा जमिनीवरती टाकायचा आहे. 6वा काळा मिरी जो आहे हा तुम्हाला अवकाशाकडे म्हणजे आकाशाच्या दिशेने, हा 6वा काळा मिरी तुम्हाला अवकाशाच्या दिशेने फेकायचा आहे. आणि जो 7वा काळा मिरी शिल्लक राहील हा तुम्हाला तुमच्या स्वतःच्या पाठीमागे, अशी मी समजा उभी आहे तर स्वतःच्या पाठीमागे तुम्हाला फेकायचं आहे. काळे मिरी फेकून झाले. बघा, सगळ्यात आधी चिंच फेकायची, त्याच्यानंतर काळे तीळ फेकायचे आणि त्याच्यानंतर चहू बाजूने काळे मिरी, त्याच्यानंतर एक वरती जमिनीवरती आणि पाठीमागे असे 7ही काळे मिरी फेकायचे. हात पूर्ण झटकायचे आणि मनामध्ये फक्त एकच ठेवायचं, पितृदोष नष्ट झालेला आहे, पित्र शांत झालेले आहेत आणि आजपासून माझ्या आयुष्यातील अडीअडचणी दूर झालेल्या आहेत असं म्हणून घरामध्ये प्रवेश करायचा. घरात जाण्यापूर्वी स्वच्छ पाय धुवायचे आणि त्यानंतर तुमचं जे काही असेल ते करू शकता. बघा, या उपायाने कितीही प्रखर पितृदोष असेल ना तर तो कमी होईल, तो पितृदोष कमी होईल, तुमच्या आयुष्यातील अडीअडचणी कमी होतील, दरिद्रता कमी होत जाईल. खूप ज्या गोष्टींचा तुम्हाला त्रास होता, खूप जास्त अडथळे आणि अडचणी येत होत्या, अगदी 2 ते 3 दिवसातच अनुभव येईल आणि तुमच्या आयुष्यातील सर्व अडीअडचणी दूर होतील. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. आजचा हा खास उपाय आहे, आवर्जून करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा.